तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि प्रत्येक माझ्या सहकार्याला आत्ता सांगतोय, महाराष्ट्रातल्या एकाही टोलवरती तुम्ही टोल भरायचा नाही। आडवे आले तर तुडवून काढा, पण जोपर्यंत हा टोल कशासाठी वसूल होतोय हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरायचा नाही। रस्त्यात गाड्या थांबू देत, ट्रॅफिक जाम होऊ दे, जे काय व्हायचं ते होऊन देत। एखाद्या पक्षाचे नेते सांगायला लागले की तुम्ही खुशाल टोल भरू नका, तुम्ही त्या ठिकाणी तोडा फोडा मारा झोडा, ही संस्कृती पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाही। जे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मध्ये विचार करत होता अर्थमंत्री म्हणून की बाबा हे टोल आपण आपल्या राज्यापुरतं जर बाजूला करायचं म्हटलं तर, परंतु ते फायनान्शियल बर्डन इतकं मोठं येतंय की मला अख्खा 1 वर्षाचा प्लॅन पूर्णपणे टोलमध्ये जरी टाकला तरी देखील आपल्याला बाकी विकास कामावर 100% थांबवावे लागतील। हे असं करून चालणार नाही। आणि म्हणून आम्ही थोडीशी त्यांना माहिती करायला सांगितली की काही प्रमाणामध्ये ते निधी दिला तर आपण जे म्हणताय की बाबा सिंगल रोड आहे तिथं तरी किमान टोल नसावा, अशा पद्धतीनं काही पुढं जाता येईल का, असं मी रस्ते विकास महामंडळ आणि PWD डिपार्टमेंटच्या सचिवांना सुचवलेलं आहे।